मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मुंबई महानगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त करणार असल्याची ग्वाही त्यांच्या पहिल्याच भाषणात मुंबईकरांना दिली आहे। याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। सध्या अनधिकृत आणि बेशिस्त फेरीवाल्यांचा मुद्दा चर्चेत आहे। यांच्या विरोधातही आपण आक्रमक धोरण राबवणार असल्याचे संकेत त्यांनी दिले। पण हे सर्व करीत असताना अधिकृत फेरीवाल्यांवर अन्याय होणार नाही याची खबरदारीही घेतली जाणार आहे। यासाठी या फेरीवाल्यांना QR कोड असलेली ओळखपत्र देण्याची घोषणा त्यांनी आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात केली। हे नक्कीच कौतुकास्पद आहे। या सर्व योजना कागदावर अत्यंत आश्वासक वाटतात, पण त्या वास्तवात उतरायच्या असतील तर त्याची अंमलबजावणीही तितकीच काटेकोरपणे व्हायला पाहिजे। म्हणजेच राज्यकर्त्यांनी आखलेल्या या योजना ध्येय धोरणं अंमलात आणणारी महापालिकेची प्रशासकीय यंत्रणाही तितकीच कर्तव्यकोठ असली पाहिजे। पण पैशांच्या हव्यासापोटी काही नीतिहीन भ्रष्ट अधिकाऱ्यांनी पालिकेची प्रतिमाच लिलावात काढली आहे। पालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त व्हावा अशी जर सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर या हप्तेखोरांवर अंकुश ठेवणं गरजेचं आहे। नवनियुक्त महापौर हे आव्हान स्वीकारणार का, हा खरा प्रश्न आहे। नमस्कार, मी अमित पवार थेट पोलपूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मागील काही भागांतून महापालिकेतील भ्रष्टाचार आम्ही जनतेसमोर उघडकीस आणला। या भ्रष्टाचारात माखलेल्या खऱ्या सूत्रधारांवर आदरणीय महापौरांनी कारवाई करून प्रशासनावर कायद्याची जरब बसवणं आता आवश्यक झालं आहे। अनधिकृत आणि बेशिस्त फेरीवाल्यांकडून हप्ते घेऊन त्यांना अभय द्यायचं। या हप्तेखोरीतून मिळणाऱ्या उत्पन्नात अधिकाधिक वाढ व्हावी यासाठी अत्यंत सुनियोजित पद्धतीने बांगलादेशी आणि रोहिंग्या फेरीवाल्यांना दादर आणि परिसरात प्रस्थापित करायचं। कारवाईत जप्त करण्यात आलेल्या गॅस सिलेंडरशी याच फेरीवाल्यांना अवैध विक्री करायची। असले अनैतिक आणि बेकायदेशीर प्रकार महापालिकेतीलच काही भ्रष्ट अधिकारी त्यांच्या एजंट्समार्फत करीत असल्याचं आम्ही उघडकीस आणलं। महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी आणि पोलीस यांच्या छत्रछायेखाली या एजंट्सचा म्हणजेच लाईनवाल्यांचा काळाधंदा मागील काही वर्षांपासून फोफावला असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करीत आहेत। या लाईनवाल्यांची कार्यपद्धती आम्ही आपल्यासमोर उघड करणार आहोत, तेव्हा हा भाग शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। 80च्या दशकातील संघटित गुन्हेगारी टोळ्यांतील नामचीन भाईंनी ज्याप्रमाणे आपापले इलाके वाटून घेतले होते, त्याचप्रमाणे या हॉकर्स माफियांनी आपले विभाग वाटून घेतले आहेत। यांचा एक म्होरक्या असतो आणि त्याच्या हाताखाली हप्ता वसुली करणारे काही भिडू असतात। त्यांनाच लाईनवाला असं म्हटलं जातं, कारण या प्रत्येकाकडे ठराविक विभागातील एकेका लेनमधील फेरीवाल्यांकडून